मित्रांनो, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून लोकांना राग अनावर झाला आहे। या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मोठ्या प्रमाणात दूध नदीत ओतून देताना दिसत आहे। धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळी तो व्यक्ती दूध नदीत ओतत होता त्याच वेळी दोन लहान मुली भांडी घेऊन तिथे पोहोचतात। त्यांना दूध हवं होतं, पण विकत घ्यायला पैसे नसल्यामुळेच ते तिथे दूध मागायला गेले असाव्यात। मात्र तरीही त्या व्यक्तीचं मन पाझरलं नाही आणि त्याने संपूर्ण दूध नदीत ओतून दिलं। हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर टीकेची झोड ओढत आहे। व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दुधाची कॅन थेट नदीत रिकामी करताना दिसत आहे। तो दूध ओतत असताना काही मुली तिथे भांडे घेऊन येतात। त्या व्यक्तीनं दूध वाया न घालवता थोडं दूध आपल्याला द्यावं अशी आशा त्या मुलांना होती, मात्र तसं घडलं नाही। अखेर ती मुलं उदास होऊन तिथून निघून गेली। त्या व्यक्तीचं हे वागणं लोकांच्या मनाला लागलं आहे। जर एखादा गरजू समोर उभा राहून तुमच्याकडे काही मागत असेल तर ते फेकून द्यायला काही अर्थ नाही, त्यापेक्षा ते दूध त्या मुलांना द्यायला हवं होतं, अशा प्रतिक्रिया युजर्स देत आहेत। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हा व्हिडिओ अनिल यादव मीडिया वन नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला असून कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की या व्यक्तीने 20 लिटर दूध विनाकारण नदीत वाहून दिलं, पण मुलांना दिलं नाही। यामुळे भारताचं खूप नुकसान झालं आहे। अवघ्या 15 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 50,000हून अधिक वेळा पाहिला गेला आहे। शेकडो लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आणि त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत। व्हिडिओ पाहून काही युजरनं म्हटलं आहे की याची कोणतीही इच्छा कधीच पूर्ण होणार नाही, तर दुसऱ्याने लिहिलं आहे अत्यंत दुःखद गोष्ट आहे। अशा क्रूप्रथा पाळताना भारतीयांना लाज वाटत नाही का? त्याचप्रमाणे एका युजरने लिहिलं आहे, तेव्हा भारतातील तरुणांना हे काय झालं आहे? तर दुसऱ्या एकाने सुनावलं आहे की खरं पुण्य तेव्हाच मिळतं जेव्हा आपण गरजू लोकांची मदत करतो। मित्रांनो, आपली प्रतिक्रिया असतील कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात। धन्यवाद।